त्यांना गार लागतंय हो तुमचं सारखं मग ऐकत बसायची रिकामी नाही की कळलं का गार लागतंय म्हटल्यावर नाही काय नाही कळलं का जाऊ द्या उगाच. मी जर सांगितलं इथनं हालाय नाही तर तुझा बाप हलतोय बाबू बाकीचं बोल नको बाप तुझा आहे पण मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हालत नाही. काय तर तुम्ही मंत्र फकला असेल मग मंत्र नाही हो हा. ती जुनी माणसाची म्हण आहे काय ती काय आहे? नाक दुखत्या दाबल्यावर रगीवर बोट दाबलं का नाही हा. तसं का सांगितलं ही काठीच माझ्यापाशी आहे काय पट्ट्या सोड कसं चालू आहे इकडं आज ना तुझं एकामेका तोंडाकडे बघाय कशामुळे चालू आहे ही तुमच्या ध्यानात येणार मी पिशवी जवळ उभा आहे ना त्यामुळे चालू आहे एकामेकाला बघायचं नुसतं खून व्हायचं. काय कोण होते ती वय पप्पा वय काय लय जावाय तुमचा आवाज कुठल्या देवाला डोस केलता असला जावाय पदरात पडला तुमच्या होय त्यांनी कुठे नवस केला नाही त्यांच्या पुरीने केला होता. जावायचं वंशून कसं असतं मी जावाय कोणाचं होतो मग त्यांचं बी तसंच होतं ना नाही बाबा आपला होत आमच्यात म्हणजे आला खा चटणी भाकरं जा पण आम्ही जेवतो तरी ती सुद्धा म्हणतो अजून किती जास्ती बघू काय जेलताय तुमच्यात आल्यावर महिना पळलेला आहे तुमच्यात रामायण बसलंय सप्ताह बसलाय आम्ही खातच नाही काय कशाची जेलताय मग आता सप्ताह बसला कोण खात असतं का नाही हा रामायण बसल्यावर कोण खातं का नाही मग ते रामायण देवधर्म गावात आपण करत आणून काय बी खायचं काय नाही जमत आमच्यात चवळ सवय नाही ते मग कसली सवय आमच्यात इतर वेळी काय असेल ते देवधर्माच्या टायमाला काय नाही ते आईच पटत होतो काय कष्ट आम्ही येईल तेव्हा तुमच्यात काय ना काय असते आम्ही खातच नाही अहो शुक्रवार मंगळवार आलं तरी तुम्ही खातच नाही का तुम्ही जावायला करून घालायच नाही आणायच नाही जीव घालायच नाही म्हणून करताय काय सप्ताह बसल्यावर आम्ही काय सुद्धा आणत नाही आता कुठल्याच यावं सत्ता बसवला आता काय नाही आता येतं सगळं इथं काय पाहिजे घालतो करून चला काय रविवारचं मग केव्हा? सोमवार आहे सोमवार आज टाकली 100% सोमवार आहे सोमवार बिघडलं का नक्की हा? बिघडलं नक्की बिघडलं सोमवार आहे आज आणि रविवार म्हणते तर या दिवस बी कळलं काय होय करावं? गं? तुझा बाप कधीपासून टाकायला लागला तुम्ही तू का आधी सांगितलं नाही मला हा चांगलं सासऱ्याकडे बघितलं असतं का नाही कशानं टाकायला लागले तर म्हणले ए तसलं बोलू नका नीट बोला काय नीट बोला रविवार आहे काय आज टाकली काय सोमवारी माझ्या सासऱ्या पिशवीत मी बाटली काढली आहे बाटली काढली या तू लागली काय मला सांगायला थांबसापशी ओ मी थांबचा पेत नाही मग काय करणार? देशी माल असला तर तुमच्या पिशवीत बिगर स्टिकरची देशी मालाची बाटली गावली गावले. हा आणि अवघाई सासरे बोला आपल्या शेतातलं माळू दे चालू आहे लेकीनं गपचिप काय काय भरलंय कोणाच ठेव ए माणसा नवरे या मग उठा जरा बघ वंक विस बघ रे विस वंक वंकू काय बघणार तू परत डावला वंकू बघ रे वंकू बघ वंकूला हाय तिथनं दिसू नका मी कसं हाय ती काय जवळ येऊन बघाय सांगते काय निर्मागी बाबांचा साबण घेऊन चोळ बापाला कसा दिसतोय बाबा रात्रीची एक डझन साबण आणले ते आज्याला बी चांगला धुवून काढ आणि मम्मीला बी चांगला धुवून काढ त्याला मळ बसलाय त्यालाच काढ आज्याला ते ती खराब झाले सगळं धुवून काढ मळ बी बसलाय कपडे बी बसलाय आणि सगळ्यावरच बसलाय काय झालंय व कालवा लावलाय बघा माणूस आलंय गेलंय बोलावं नीट बसावं तसलं नाहीच हा आता कुशाला मला म्हणते तर जावाय जातली जायला लागतंय काय ह्यांना मी सोनं चांदी मागितली कधी सासऱ्याला धुयाचं म्हणल्यावर सासरा भिवून पळायला लागले पिशवी उचलली गाडी लाडकवली या नव्हतं तुम्हाला सासर थांबव ना एवढा इकडे पिशवी अडकवून टकाटक रेडी आहे का नाही चालला का नाही तुझा बाप भिवून हा ओ माझा बाप कशाला आगे पट्ट्याला सगळीच भेटते होय 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 पप्पा बेहताय तुम्ही पप्पा बेहताय का जावायला बेहो पण लागतंय लागल त्यांची बेवज लागल तोंडाच्या आवाज नाही बेवज लागल त्यांची लेख आहे इथं मला आडवं बोलल्यावर लेखीला सुट्टी असती काय विचार करायचा चालू आहे ध्यानात ये पाहिजे ना येतंय का ध्यानात काय ध्यानात पप्पा काय होय कशा सारखं असलं कुचक चालू आहे शर्ट बावलायला आ नेमकं चाललंय काय तर काय कळ नाही मला अगं तुझा पप्पा बी एका गचकुडीत चांगला मला गावलाय त्यामुळे पप्पाला बोलायचं का नाही? काय तुझा बाप बोलायचंय पप्पा तिकडे तोड करू बोलायचं सांगते हा? खरं बोललं का नाही सख्या आईला बी रागीत तू कशाच गचकोडीत गावले ते काय तर उगं बोलाय त्यामुळे तर तोंड उचलून बोलत नाही ते काय पोरीला काठीनं मारलं काय हाणलं काय विषयच घ्यायचा नाही का बर
बोलली तर फक्त सासूच बोलल, पण सासूचा आपण आदर करतो त्यामुळे सासूबाईला उलट बोलत नाही. आणि सासऱ्याला काय? सासरेच नाही. अहो तिथं काय माहित आहे का, सासऱ्याचा बी आदर होता हो, पण ती कसं आहे, सासरं जायला तर आम्ही हे पाळले, आम्ही ती पाळले, सारखं ती दांडा घेऊन जावायला का असंच कुलून टाकायला लागली. म्हणून जरा बारीक सासऱ्यावर ध्यान ठेवलं हो. तवा नेमकं सासरा कुठेतरी एका चुकीत गावला, आणि ती चुकी सासऱ्याला सांगितल्यापासून सासरा अजिबात बोलायचाच बंद झाला. अहो नेमकी चुकी हाय तरी कोणची तुला ते? काय सांगू, आ? माणूस बोलती कशी बंद करायची मला माहित आहे. पप्पा माणसाची. बघा कसं बोलते ते. पप्पा तुझा बोलतच नाही, पुढं बोल. अरे देव. बोलतच नाही, पुढं बोल. बोलणार ए गाठ्या, तुला माहित नाही, ती त्यांना माहित आहे. गाठी कोणाला म्हणतो तू? हो काय आहे? काय झालं तुला? एवढं काठी घेतली, बाबानं मस्ती केली तुझ्या आणि आईनं मस्ती केली, दोघांना बी आज हाणणार आहे, सुट्टी देत नाही. त्यांना गार लागतंय हो तुमचं सारखं मग ऐकत बसायची रिकामी नाही की, कळलं का? गार लागतंय म्हटले नाही काय नाही, कळलं का? जाऊ द्या उगाच. मी जर सांगितलं इथनं हालाय नाही तर तुझा बाप हलतोय बाबू. बाकीचं बोल नको, बाप तुझा आहे, पण मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हालत नाही. काय तर तुम्ही मंत्र फकला असेल मग. मंत्र नाही हो, हा. ती जुनी माणसाची म्हण आहे. काय ती काय आहे? नाक दाबले दुखत्या रगीवर बोट दाबलं का नाही तसं काम आहे. नेमकं दुःखी काय हाय काय? सासरं नुसतं हलणार पण हसणार, पण तुला सांगणार नाही गचखोडी काय आहे ती. अहो नेमकं आम्हाला तर कळू दे की. आ? सांगितलं ही काठीच माझ्यापाशी आहे, काय पट्ट्या सोडणार नाही, नाही अजिबात नाही. मला तर सांगा की. तुला काय सांगायची गरज आहे? अगं इथनं पुढं तुला चार दिलं आणि तू जर तुझ्या बाला बोलवलं तर तुझा बाग गप्पच बसणार. असलं काय नेमकं केलंय बापानं? काय का असं ना, होय धाडस लागतं बोलायला. पप्पा बोला नाही तरी पाक तुम्हाला पाक डोक्याची केस खांदवाय चालू आहे ती. बघा कसं बोलते या. बापाला माझ्या गप केला हवं तुम्ही का तो. काय झालंय? बघ की बाबाला गप केलंय पप्पाने. काय झालंय काय पप्पाचं? झालंय पप्पा? काय तुझ्या बाबाला शिवे दिले, नाही हाणलं, नाही जावा म्हणलं, नाही. माझ्या दारात उभा राहू नका म्हणलं. काठी कशाला घेतली? काठी हो, काठी तर मला टेकाय घेतली अशी, चालता चालता पडलो फिरलो तर. तुझ्या बाबाला मी काय बोललोय का? नाही. मग तुम्ही माझ्यावर काय ढकलताय? कशा काय बोलताय मग? गप्प बसलं पण हे. होय का, तुझ्या बापाला काय बोललोय? जावा लय छान आहे हा? तुम्ही. जावा बोललोय का? जावा पप्पा दमान. पप्पाला बोलूच दे नाही तुम्ही. काय केलं काम काय माहिती. हो बर बोला, तुमच्या लेकीला लय वाईट वाटायला लागले, बोला, घ्या बोलून, बोला. माझं वय कोणी कळ हे बोलते ती काय ह्यांची ह्याला सुद्धा कळना. चुकीत गावला रामक्यात गावला, आता काय बोलावं. तर काय नाही मित्र, एक खोट होत नाही, तुम्ही करदार चाललं सासरी वय कसं गप बसलं पण नाही. काय तो पोरगी म्हणून बोलू काय. पप्पा मस्त म्हणाला यायचं बरोबर. हा? त्यांच्याकडे दाखव, त्यांच्याकडे त्यांची कोणची चुकी नाही, पण एका चुकीत गावल्या तर म्हणल्यावर गपचे बसलं. विचार त्यांना बोलायला साधन नाही की बाबा माझी चुकी काय गावली. कुठल्या चुकीत नसताना पण त्याला काय बी करते ती म्हणल्यावर काय बोलावं काय. काय नाही बघा, मस्तपैकी विनोद झाला, चालले ते. रात्री पण आलत, रात्री राहावं म्हणलं तरी नको म्हणलं, आणि आता बी चाललेत, आता बी राहावं म्हणलं. लेकरं बी म्हणते ते राहावं तरी नको. कसं असतं, प्रत्येकाचा प्रपंच असतो, वड असते. त्यांची आहे पिठाची गिरण आणि त्यांच्याशिवाय कोणाला चालवता येत नाही, त्यामुळे त्यांची वड आहे तिकडं, की त्यांना जायचं आहे तिथं दळणं. आता कशी आहे, सीझन ऊस तुडीच आहे, त्यामुळे सारखी लाहीदारी दळणाची राहते. त्यांना दळणं फिरणं येते ती गिरणी, त्यामुळे त्यांना जावं लागतंय. तर आता ते निघालेत, आणि आपल्या शेतात काय पिकणार थोडंफार जे माळवं काय होतं ते आपण दिलंय. आणि मित्रातली बोरं पण मित्रांनी दिली ती पिशवीभर चांगली मस्तपैकी. तर असू द्या, असेच व्हिडिओ आमचं मस्तपैकी कॉमेडीचं बघत जावं बरं. हा सासऱ्याची कशी पुंगी वाजवली ती पण बघत जावा.